राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमो मध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्याबरोबरच इथं आपल्याला प्रोजेक्ट्स मध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्स मध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इथं इमेज ॲड करून घ्यायचा आहे। आता हा मी इमेज इथं डेमोसाठी यूज केला आहे। हा इमेज कपलसाठी मी यूज केला आहे, तो तुम्ही सिंगल मुलांसाठीही करू शकता। तर इथं काय करायचं आहे की इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला बीट म्हणजे 4.26 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे। क्लिक केल्याबरोबर इथपासून चालवणार प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे मी ही कट करतोय, तुम्ही अशाच प्रकारे कट करून घ्यायचा आहे। कट करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिला लॉंग बीट म्हणजे 6.4 हा बीट आहे, तो हा जो इमेज आहे तो आपल्याला इथं डिलीट करायचा आहे आणि त्या जागी खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि 16.9 या रेशोचा अशा प्रकारे इमेज क्रिएट करून इथं ॲड करून घ्यायचा आहे। तुम्ही अशा प्रकारे पिक्सल लॅबला करू शकता। फक्त वरती साईज सिलेक्ट 16.9 करायचे आणि त्या साईजमध्ये हा इमेज तुमचा बसवून अशा प्रकारे एक इमेज आहे ते एक्सपोर्ट करायचे आहे। तर बघू शकता इमेज प्रॉपरली सगळ्या सेट झालेल्या आहेत। आता प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हे जे 4 इफेक्ट आहेत ते आपल्याला अप्लाय करायचे आहेत। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्या इमेज लेअरला पेस्ट करायचे आहे। पेस्ट केल्याबरोबर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबर इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिला बीट म्हणजे 4.26 हा शॉर्ट बीटला अप्लाय करून इथं एकाड एक म्हणजे 5.25ला, त्यानंतर बघू शकताय 7.21 अशा प्रकारे एकाड इमेज लेअरला अप्लाय करायचं आहे, ज्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून थर्ड इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येतोय, तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, सेकंड नंबर म्हणजे 5.12ला सेट इफेक्ट पेस्ट केल्यानंतर 6.4 न करता इथं आपल्याला लेअर इफेक्ट देण्यात ते आपल्याला 9.5ला इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि शेवट 11.24। आता हे तिन्ही इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून फोर्थ नंबर हा जो 2 लेअर इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। हाच इफेक्ट 3 लेअरही होतो, पण या व्हिडिओमध्ये याचा वापर आपण 2 लेअरसाठी करणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, 2च लेअर अप्लाय म्हणजे ॲडजस्ट करून सेट करायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर बघू शकता की फक्त 2च लेअर अशा प्रकारे थोड्याशा साईड ॲडजस्ट करून अशा प्रकारे बसवून घ्यायचे आहेत। आता 2 लेअर ॲडजस्ट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा 6.4 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला बटरफ्लाय इफेक्ट 5 सेकंदाचा अशा प्रकारे व्हिडिओ दिलेला आहे, तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा तर त्याची लेंथ फक्त या इमेज लेअर पुरतीच ठेवायची आहे। त्यानंतर तो व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे। आता स्क्रीन केल्यानंतर हाच व्हिडिओ इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचे आहे आणि एकाड एक म्हणजे 9.5 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर अशा प्रकारे 2 ठिकाणीच आपल्याला तर पेस्ट करायचे एकाड एक, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे। त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे युनिक PNG मी तुम्हाला दिलेली आहे ती ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन अशा प्रकारे स्क्रोल करत इथं आपल्याला ॲडजस्ट करून सेट करायचे आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे
अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.